आफ्टर द इन्सर्ट अँड क्रिएट क्वेरी और डीएमएल लँग्वेज मध्ये आपण दोन क्वेरीज बघितल्या बघा, सिलेक्ट आणि इन्सर्ट. ओके, डीएमएल मध्ये डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये आपण कोणते कोणते बघितले, इन्सर्ट बघितली आणि सिलेक्ट बघितली. ओके, सो आता आपण नेक्स्ट क्वेरी बघूयात. आपल्याला सिलेक्टचे अजून भरपूर फॉर्म बघायचे, पण त्याच्या आधी अपडेट क्वेरी बघू. ओके, सो अल्टर क्वेरी आपण एक अल्टर क्वेरी बघितली होती डीडीएल मध्ये. सो अल्टर क्वेरीने काय होतं, जो टेबल आहे टेबलचं स्ट्रक्चर आपण चेंज करतो, टेबलचा स्कीमा चेंज करतो. म्हणजे सपोज आपण दोन कॉलमचं एक टेबल केलेलं आहे आणि आफ्टर सम टाइम सपोज आपल्याला वाटलं की अजून एखादा कॉलम ऍड पाहिजे त्याच्यामध्ये, सो आपण काय करतो की अल्टर करतो, टेबलचं स्कीमा चेंज करतो. ओके, ऍक्च्युअल डेटा नाही चेंज करत, फक्त टेबलचं स्ट्रक्चर चेंज करतो. जसं इथे बघा स्टुडंट टेबल स्टार्टिंगला फक्त इथे नेम आणि रोल नंबरच होतं. देन मी काय केलं, अल्टर टेबलनी अजून दोन कॉलम ऍड केले, ऍड्रेस, फोन, तीन कॉलम ऍड केले, ऍड्रेस, फोन आणि मार्क्स. ओके, सो हे झालं स्टुडंटचं स्ट्रक्चर चेंज झालं. फ्रॉम द 2 कॉलम्स एक्स्ट्रा 3 कॉलम ऍड झाले, सो टोटल 5 कॉलम्सचं स्ट्रक्चर झालं. ओके, बट जे अपडेट आहे तर अपडेट क्वेरीनी काय होतं, अपडेट क्वेरी इज यूज टू मॉडिफाय डेटा इन द टेबल. ऍक्च्युअल जे रेकॉर्ड आहे टेबल मध्ये जे तुम्ही स्टुडंटचे डिटेल्स एंटर करणार आहे, तर ते अपडेट मॉडिफाय करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे, अपडेट क्वेरी. ओके, सो पहिल्यांदा आपण काय करूया, ह्याच्यामध्ये डिटेल्स एंट्री करून घेऊयात डिटेलची. बिकॉज आता सध्या बघा, जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर नो रो सिलेक्टेड, म्हणजे आपण आपला टेबल जो आहे तो सध्या एम्प्टी आहे. सो ठीक आहे, सो आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. सो कशी क्वेरी आहे, इन्सर्ट इनटू टेबल नेम स्टुडंट व्हॅल्यूज. ओके, सो नेम आहे, पहिलं कॉलम काय आहे नेम, सो इट इज अ व्हॅरकॅर. देन ऍड्रेस पण व्हॅरकॅर आहे आणि बाकी 3 नंबर्स आहेत. ओके, सो आपल्याला सिंगल कोट मध्ये टेक्स्ट टाकावं लागतं. सो सपोज दीपिका, देन रोल नंबर, देन ऍड्रेस पण आपल्याला. ओके, देन फोन नंबर अँड देन मार्क्स. रो क्रिएटेड. अशाच 2-3 अजून व्हॅल्यू एंटर करा, म्हणजे आपल्याला मॉडिफाय करता येईल. ओके, नाऊ बघा, आपल्याला ऑल दी डेटा जर डिस्प्ले करायचा असेल टेबल मधला, ऑल दी डेटा जेवढा प्रेझेंट आहे तेवढा, तेव्हा स्टार लिहायचं, स्टार रिप्रेझेंट फॉर ऑल. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, आपण तीन रोज एंटर केलेले, ते तिन्ही पण रोज काय झाले, डिस्प्ले झालेत. ओके, नाऊ आता आपण एखादी व्हॅल्यू काय करूयात, चेंज करूयात. ठीक आहे, सो आपण काय चेंज करू, अपडेट म्हणजे काय, हे जे 3 रोज तुम्ही इन्सर्ट केलेले आहेत, तर त्यातला एखादा डेटा जर तुम्हाला असं वाटलं की आता हे जे दीपिका आहे, तर दीपिकाचा जो फोन नंबर आहे तो अपडेट झालेला आहे, तो चेंज करायचा आहे. किंवा मार्क्स चेंजेस, मार्क्स मध्ये काही चेंजेस झालेले, सो ते चेंज करायचे आहेत. सो ऑलरेडी इन्सर्टेड डेटा जर अपडेट करायचा असेल, मॉडिफाय करायचा असेल, तर आपण अपडेट कमांडचा यूज करणार. ओके, सो अपडेटचा सिंटॅक्स काय बघा, अपडेट कमांडचा किंवा अपडेट क्वेरीचा. अपडेट टेबल नेम जे असेल ते, देन सेट, सगळं स्मॉल मध्ये लिहिलं तरी चालतं, सेट कॉलम नेम इक्वल टू न्यू व्हॅल्यू, जी व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायची आहे. फॉर एक्झाम्पल नेम चेंज करायचे, तर कॉलम काय, आपण नेमला काय दिलेलं इथे बघा, सपोज मला आता मार्क्स चेंज करायचे आहे, सो कॉलम नेम काय येईल, मार्क्सची जी न्यू व्हॅल्यू मला टाकायची आहे. सो मार्क्स इक्वल टू न्यू व्हॅल्यू, जे कॉलम नेम न्यू व्हॅल्यू, ज्या कॉलमची व्हॅल्यू चेंज करायची आहे त्याचं नेम, आणि जी व्हॅल्यू सेट करायची आहे ती, व्हेअर अनदर कॉलम नेम
equal to some value and then semicolon. म्हणजे काय बघा, आता सपोज हा टेबल आहे तर मला मार्क्स चेंज करायचे आहेत. कोणाचे? दीपिकाचे. तर मी काय करणार? अपडेट स्टुडंट. ओके, अपडेट स्टुडंट सेट मार्क्स इज इक्वल टू सपोज 67 वेअर नेम इज इक्वल टू दीपिका. ह्याच रो मधल्या दीपिकाच्याच रो मधली जे मार्क्स आहे त्याची व्हॅल्यू चेंज करायची आहे. सो मला ती इथे लिहावी लागेल. मग कसं लिहिणार बघा? फॉर एक्झाम्पल अपडेट स्टुडंट, टेबल नेम इज स्टुडंट, देन सेट कॉलम नेम. कोणतं चेंज करायचे आहे? मार्क्सची व्हॅल्यू. सो मार्क्स इक्वल टू काय न्यू व्हॅल्यू आहे? सपोज तिथे 34 होते, सर मला 54 करायचे आहेत. ओके, वेअर नेमकी मध्ये 3 कॉलम आहेत ना, त्यातले कोणत्या 3 रोज आहेत, मग त्यातले नेमकी कोणत्या रो मधले मार्क्स चेंज करायचे? सो वेअर नेम इक्वल टू सिंगल कोट मध्ये, बिकॉज नेम आपलं कॅरेक्टर टाईपचं आहे दीपिका, पण ही व्हॅल्यू दीपिकाची व्हॅल्यू आहे ती तिथे प्रेझेंट पाहिजे तरच ते चेंज होणार. ओके, सो आता इथे कसं येईल बघा? बघा, अपडेट स्टुडंट. ओके, अपडेट स्टुडंट सेट मार्क्स इज इक्वल टू 54, जे की आधी 34 आहेत, वेअर नेम इक्वल टू दीपिका. वन रो अपडेटेड. आता आपण चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. बघा, जिथं इथे 34 होते तिथे आता काय आले? 54. आता मार्क्स तर तिन्ही रोज मध्ये आहेत ना, मग नेमके कोणत्या रोचे मार्क्स तुम्हाला चेंज करायचे त्याच्यासाठी तुम्ही हे वेअर लिहिलेलं आहे. ओके, सो आपण असं पण करू शकतो, वेअर रोल नंबर इज इक्वल टू 10. आता आपण काय करूयात की ज्याचा रोल नंबर 20 आहे त्याचा ऍड्रेस आपण चेंज करू, पुण्याचं समथिंग एल्स. ओके, सो कसं येणार आता? अपडेट स्टुडंट सेट ऍड्रेस चेंज करायचा आहे ना, सो ऍड्रेस इज इक्वल टू नागपूर वेअर रोल नंबर. जसं तुम्ही हे लिहिलेलं आहे ना वरती कॉलम हेडिंग, तेच लिहायचं, कॅपिटल स्मॉल चालतं. रोल नंबर इज इक्वल टू 20. मग ज्याचा रोल नंबर 20 आहे त्याचा ऍड्रेस अपडेट होणार कशाला? नागपूरला. बघा, वन रो अपडेटेड. आता आपण सिलेक्ट एरो की दाबली की आपण वरती जे ऑपरेशन्स केलेले आहेत क्वेरीज त्या परत येतात. सो एरो की जे आहे अप आणि डाऊनची ती प्रेस करायची. नाव सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. नाव जिथे पुणे होतं तिथे काय आलं? आता नागपूर आलं. ओके, सो ह्याने काय होतं की तुम्ही जो टेबल मधला डेटा आहे तो अपडेट करता अपडेट क्वेरीनी. ओके, नाव नेक्स्ट आहे अपडेटिंग द सेव्हरल कॉलम्स. आता आपण एकच कॉलमची व्हॅल्यू केली की नाही सेट, आता अपडेटिंग द सेव्हरल कॉलम. तर सेव्हरल कॉलम जर आपल्याला अपडेट करायचे असेल तर सिंपल आपल्याला फक्त कॉमा देऊन ऍड करायचा आहे. सेव्हरल कॉलम कसे अपडेट करायचे बघा? अपडेटिंग, आपण फक्त एकाच कॉलमची व्हॅल्यू अपडेट केली. जसं फॉर एक्झाम्पल पहिले आपण मार्क्स अपडेट केले, नंतरच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऍड्रेस अपडेट केला. आता सपोज एकाच रो मधले आपल्याला मोर दॅन 1 व्हॅल्यू जर अपडेट करायचे असतील तर अपडेटिंग सेव्हरल कॉलम्स. एका रो मधल्या मोर दॅन 1 व्हॅल्यू म्हणजेच कॉलम्स. एका रो मधल्या व्हॅल्यू बघा, ह्या सपोज ह्या रो मधल्या मला मोर दॅन 1 व्हॅल्यू जर मॉडिफाय करायचे असतील, सपोज नेम पण मॉडिफाय करायचे, रोल नंबर पण आणि फोन नंबर पण, ह्या एकाच रोच्या 3 व्हॅल्यू आल्या. मग ह्या 3 व्हॅल्यू कुठे आहेत? 3 कॉलम मध्ये आहेत ना. सो अपडेटिंग सेव्हरल कॉलम्स. अपडेटिंग सेव्हरल कॉलम्स इन अ रो. ओके,
सो त्याच्यासाठी काय सेम सिंटॅक्स आहे, फक्त कॉमा देऊन सेपरेट करायचे. अपडेट, देन टेबल नेम, देन सेट सपोज कॉलम 1 इज इक्वल टू न्यू व्हॅल्यू जे असेल ती, कॉमा कॉलम 2 इज इक्वल टू न्यू व्हॅल्यू. फक्त एक कॉलम आपल्याला द्यावा लागेल व्हेअर कंडिशन साठी, कॉमा देऊन सेपरेट. जेवढे कॉलम्स असतील तेवढे व्हेअर कॉलम नेम इज इक्वल टू सम व्हॅल्यू. तर व्हेअरच्या पुढे जे आहे त्याच्यासाठी आपल्याला एक कॉलम द्यावाच लागेल. आपण ऑल व्हॅल्यूज नाही अपडेट करू शकत ऍट अ टाइम, आपल्याला व्हेअर क्लॉज साठी एक व्हॅल्यू एक ठेवावेच लागतो. ओके, सो अपडेट बघा आता आपण काय करू, थर्ड जो रो आहे तो अपडेट करू की रोल नंबर, ऍड्रेस आणि मार्क्स अपडेट करू ज्याचं नेम PQR आहे ते. ओके, सो अपडेट स्टुडंट सेट रोल नंबर 30 आहे ना, सो तो मी 50 करते. ओके, कॉमा ऍड्रेस पण चेंज करू, ऍड्रेस इज इक्वल टू, आता ऍड्रेस आपला कॅरेक्टर टाइपचा आहे तो सिंगल कोट मध्ये, मुंबईचा आपण नाशिक करू. ओके, देन मार्क्स पण चेंज करू, मार्क्स इज इक्वल टू जे 40 आहे ते सपोज 60 करू. ओके, व्हेअर नेम इज इक्वल टू PQR. जे व्हॅल्यूज कॅरेक्टर टाइपचे आहेत ते सिंगल कोट मध्येच आल्या पाहिजे. बघा 1 रो अपडेटेड. नाउ सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. बघा लास्ट रो आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे. 30 रिप्लेस बाय 40, देन मुंबई रिप्लेस बाय नाशिक अँड द मार्क्स रिप्लेस बाय द marks 40 replaced by the 60. Okay, so these are the two formats in update, updating a single column or updating a several columns in a row. Okay, now next DML statement आहे, after insert, select and update, the next DML statement is delete. Delete query. Okay, so delete statement is used to delete row in a table. तर ड्रॉप टेबल काय होतं, आपण ड्रॉप पण यूज केली ना कमांड प्रिव्हियस लेक्चर मध्ये, प्रिव्हियस टू प्रिव्हियस लेक्चर मध्ये. तर ड्रॉपने पूर्ण टेबलच डिलीट होतो. आता डिलीटने आपण आपल्या टेबल मध्ये मल्टिपल रोज ऑफ डेटा असेल त्यातले रोज आपल्याला जर वन और मोर दॅन वन रोज जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट स्टेटमेंट यूज करणार. म्हणजेच ऍक्च्युअल डेटा जर डिलीट करायचा असेल तर जसं अपडेट आपण एखादा कॉलम करतो तसं डिलीट एखादा कॉलम नाही होणार आहे. म्हणजेच काय बघा की डिलीट आहे ना, की दीपिका मधले डिलीट फक्त रोल नंबर नाही होणार आहे, डिलीट होणार तर होल रेकॉर्डच डिलीट होणार, म्हणजे पूर्ण रो. ओके, आणि अपडेट मग एखादी कॉलमची व्हॅल्यू अपडेट होते, वन और मोर कॉलमची व्हॅल्यू. ओके, पण डिलीट जर म्हणलं तर मला जर सेकंड रो ABC नेम असलेला जर रेकॉर्ड डिलीट करायचंय तर होल हा जो रो आहे तो पूर्ण डिलीट होणार. ओके, सो डिलीट, for deleting a row in a table we use a delete statement or a delete command. Okay, so syntax for that is delete, then from table name, then where column name is equal to some value. आता आपल्याकडे मोर दॅन वन रोज असतील, मग त्यातला नेमका कोणता रो डिलीट करायचा आहे तर ते डिसाइड होणार व्हेअर क्लॉजनी. ओके, व्हेअरच्या पुढे तुम्ही काय लिहिले, फॉर एक्झाम्पल सपोज डिलीट फ्रॉम स्टुडंट, टेबल नेम आपलं स्टुडंट आहे, व्हेअर कॉलम नेम सपोज आपण नेम इक्वल टू ABC. ABC नेम असलेला जो रो आहे तो डिलीट होणार. ओके, बघा डिलीट फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इक्वल टू ABC. फक्त जे तुम्ही व्हेअर देताय ना, व्हेअर जी ही व्हॅल्यू देताय ना, ही व्हॅल्यू ती ऑलरेडी टेबल मध्ये पाहिजे ही व्हॅल्यू. ओके, एंटर प्रेस करा. वन रो डिलीटेड, सिलेक्ट स्टार फ्रॉम, बघा ABC व्हॅल्यू गेली. आता सपोज आपण
व्हॅल्यू नाहीये, 0 रोज अपडेटेड, म्हणजे सॉरी इथं अपडेट केलं का मी, डिलीट, व्हॅल्यू नसलेले सपोज आपण जर टाकलं तर 0 रोज डिलीटेड, कारण की नेम इक्वल टू पू असलेलं कोणताच रो नाहीये. ओके, सिंपल एकदम. ठीक आहे, तर हे झालं तुमचं डिलीटिंग. ओके, नाउ डिलीटिंग द ऑल रोज. नेक्स्ट आहे जसं अपडेटिंग सेव्हरल कॉलम्स आहे, तसं आता एकतर 1 रो तुम्ही ऍट अ टाइम डिलीट करू शकता, म्हणजे तुम्हाला अजून एक डिलीट करायचं तर परत एक डिलीट क्वेरी लिहिणार. ओके, किंवा एकतर 1 रो ऍट अ टाइम डिलीट करू शकता किंवा डिलीट ऑल रोज. ऑल डेटा जर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर ओके, तर तुम्ही काय करणार, डिलीट स्टार फ्रॉम टेबल नेम. ओके, और डिलीट फ्रॉम टेबल नेम. स्टार जरी नाही लिहिलं, नुसतं डिलीट फ्रॉम लिहिलं तरी चालतं, किंवा डिलीट स्टार फ्रॉम टेबल नेम. आता सपोज आपल्याला स्टुडंटच्या डेटा मधले ऑल दी कंटेंट डिलीट करायचे आहेत, तर डिलीट फ्रॉम स्टुडंट 2 रोज. 2च रो राहिले होते ना टेबल मध्ये, तर ते दोन्ही पण रो डिलीट झालेले आहे. नाउ आता जर आपण केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, काही नो रोज सिलेक्टेड. बट जर आपण डिस्क्राइब स्टुडंट केलं तर पूर्ण स्टुडंट टेबलचं स्ट्रक्चर आहे, स्कीमा आहे, फक्त त्यातला डेटा डिलीट झालेला आहे. आणि ड्रॉप टेबलनी पूर्ण टेबलचा स्कीमा सकट ऑल दी व्हॅल्यूज काय होतात, डिलीट होतात. ओके, तर हे झालं आपलं डिलीट आणि अपडेटचे 2 व्हर्जन्स परत. ओके, नाउ आपण लास्ट लेक्चरला सिलेक्ट केलं, सिलेक्ट स्टेटमेंट केलं. तर सिलेक्ट काय आहे की व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी सिलेक्ट स्टेटमेंटचा काय होतो, यूज होतो. ओके, सो नेक्स्ट डीएमएल स्टेटमेंट आहे सिलेक्ट. तर सिलेक्ट मध्ये टू डिस्प्ले और टू ऍक्सेस डेटा from user, select command is used. Okay, so to display all rows, जेवढे रोज आहेत तेवढे डिस्प्ले करण्यासाठी आपण काय यूज करतो, सिलेक्ट, देन स्टार, देन फ्रॉम, आणि इथे काय देतो आपण, टेबल नेम. जस्ट हे बघितलेलं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल from. Okay, so for example select star from student. so student मध्ये जेवढा डेटा असेल तेवढा सगळा ऑल दी डेटा काय होईल, डिस्प्ले होईल. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता सपोज तुम्हाला टेबल मधले ऑल दी कॉलम्स नाही डिस्प्ले करायचे. ओके, ऑल दी डेटा नाही डिस्प्ले करायचे. सपोज माझ्या स्टुडंटच्या टेबल मध्ये नेम, ऍड्रेस, फोन नंबर, मार्क्स, रोल नंबर ह्या 5 कॉलम्स आहेत. त्यातले मला फक्त नेम आणि मार्क्स एवढंच डिस्प्ले करायचं आहे. तर मग काय करायचं, त्याच्यासाठी आहे नेक्स्ट सिलेक्टिंग सेव्हरल कॉलम्स, नॉट ऑल, सेव्हरल कॉलम्स. मग त्याच्यासाठी बघा सिलेक्ट, देन जे कॉलम तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत, देन त्याचं नेम, कॉलम 1, देन कॉलम 2 सेपरेट होणार. ओके, ऑल करायचे असेल तर स्टार आहेच, बट ऑल नाही कॉलम्स डिस्प्ले करायचे, काही सेव्हरल कॉलम्स डिस्प्ले करायचे. तर मग कॉलम 1, कॉलम 2 जे आपण हेडिंग दिलेलं आहे टेबल मध्ये कॉलमला, ते फ्रॉम टेबल नेम. ओके, सो फॉर एक्झाम्पल सपोज मला सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट नेम, मला ऑल दी कॉलम्स आणि त्याचे सगळे रोज डिस्प्ले होतात, बट मला फक्त नेम आणि मार्क्सच पाहिजे. सो सिलेक्ट नेम कॉमा मार्क्स फ्रॉम स्टुडंट असं तुम्ही लिहिणार. ओके, सो आपण काय करूयात आता,
सेमिकोलन. नाव आता आपल्याला याच्यामध्ये एक पण व्हॅल्यू नाहीये, सो आपण पहिले व्हॅल्यू टाकून घेऊयात. इन्सर्ट ओके, या 3 व्हॅल्यू झाल्या ना. एकदा आपण चेक करू. सिलेक्ट ऑल दी कॉलम्स डिस्प्ले करण्यासाठी ओके, आपण अजून एखादी व्हॅल्यू टाकूया त्याच्यामध्ये. ओके, नाउ सिलेक्ट बघा स्टार फ्रॉम स्टुडंट. क्वेरी एक्झिक्यूट झाली की नाही प्रॉपर डिस्प्ले करून बघायचं. 4 कॉलम्स आहेत आणि 5 कॉलम्स आहेत आणि 4 रोज आहेत. ओके, आता मला फक्त ह्यातलं स्टुडंटचं नेम आणि त्या स्टुडंटला किती मार्क्स आहेत एवढं डिस्प्ले करायचं आहे. तर सिलेक्ट नेम कॉमा मार्क्स फ्रॉम स्टुडंट. ओके, सो फक्त नेम आणि मार्क्स एवढंच काय झालंय डिस्प्ले झालं आहे. ओके, नाउ नेक्स्ट सिलेक्ट स्टेटमेंटचा नेक्स्ट फॉर्मॅट. टू सिलेक्ट ओनली डिफरंट व्हॅल्यूज from column. Okay, so to select only different values from particular column. एका कॉलम मधून फक्त ज्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत किंवा आपण म्हणू शकतो डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत, युनिक व्हॅल्यूज आहेत, तर त्याच फक्त जर डिस्प्ले करायच्या असेल तर आपल्याला यूज करावं लागतं सिलेक्ट अँड देन डिस्टिंक्ट कीवर्ड. डिस्टिंक्ट कीवर्ड अँड देन column name and then from table name. बघा आता फॉर एक्झाम्पल म्हणजे नेमकं काय ते सांगते तुम्हाला. सपोज आता इथे बघा पुणे ऍड्रेस मध्ये पुणे मुंबई नाशिक, तर ह्या ऍड्रेस मध्ये दोनदा पुणे आहे. सो ओके, सो पर्टिक्युलर कॉलम मधल्या ज्या डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत म्हणजे ज्या युनिक व्हॅल्यूज आहेत, रिपीटेड व्हॅल्यू नाहीच आहेत. ओके, जर रिपीटेड असेल तरी ते एकदाच डिस्प्ले होणार. ओके, सो ज्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत त्याच डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार सिलेक्ट डिस्टिंक्ट पर्टिक्युलर कॉलमच्या. ओके, रोच्या नाही, पर्टिक्युलर कॉलमच्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही यूज करणार सिलेक्ट डिस्टिंक्ट. म्हणजेच काय बघा सिलेक्ट डिस्टिंक्ट column name address from student. बघा फक्त पुणे मुंबई नाशिक म्हणजे जे दोनदा पुणे आहे ते फक्त एकदा डिस्प्ले झालं. ओके, जर मोर दॅन 1 टाइम जर कोणती व्हॅल्यू असेल ती फक्त एकदाच डिस्प्ले होणार. म्हणजेच काय की डिस्टिंक्ट व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या ऍड्रेस मध्ये पुणे मुंबई आणि नाशिक. पुणे दोनदा आहे बट ऍड्रेस तर पुणेच आहे ना. सो पुणे मुंबई नाशिक. मुंबई जर 3 टाइम्स असतं तरी पण मुंबई काय झालं असतं एकदाच डिस्प्ले झालं असतं. ओके, सो दिस इज सिलेक्ट स्टेटमेंटचं. जर डिस्टिंक्ट कॉलम तुम्हाला डिस्प्ले करायचे असेल देन तुम्ही काय यूज करणार डिस्टिंक्ट कीवर्ड यूज करणार. ओके, नेक्स्ट आता आपण अपडेट आणि डिलीट मध्ये व्हेअर यूज केलं पण सिलेक्ट मध्ये अजून व्हेअर नाही यूज केलेलं. ओके, सो युजिंग द व्हेअर क्लॉज सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये युजिंग व्हेअर क्लॉज आपण सिलेक्ट मध्ये फक्त सिलेक्ट स्टार फ्रॉम देन सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल देन सिलेक्ट डिस्टिंक्ट कॉलम फ्रॉम द टेबल हे बघितलं. नाउ सिलेक्ट मध्ये युजिंग व्हेअर क्लॉज व्हेअर क्लॉजचा यूज करायचा. तो व्हेअर क्लॉजचा यूज करण्यासाठी आपल्याला काही ऑपरेटर्स बघायचे. तर व्हेअर क्लॉजचा जेव्हा आपण सिलेक्ट मध्ये यूज करणार तेव्हा रिलेशनल ऑपरेटर्सचा यूज होणार. बघा तर रिलेशनल ऑपरेटर्स बघा कोणते कोणते यूज करणार आपण. इक्वल साठी इक्वल
देन नॉट इक्वल साठी हे किंवा हे दोन्ही पण चालतं. नॉट इक्वल म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन, दोन्ही पण एकत्र. लेस दॅन ग्रेटर दॅन greater than, then less than equal to, greater than equal to, less than equal to, and then greater than equal to. ओके, सो आपण वन बाय वन बघूयात. इज इक्वल टू चा यूज करून बघूयात. ओके, सो बघा आता नाउ सिलेक्ट मध्ये आता आपण व्हेअर क्लॉज यूज करणार, जिथे आपल्याला इक्वल टू ऑपरेटर आपण यूज करणार. ओके, सो सपोज आय वॉन्ट टू डिस्प्ले ओनली द, हा आपला ओरिजिनल पूर्ण टेबल आहे, टेबल मधले कंटेंट. नाउ आय वॉन्ट टू डिस्प्ले द रो ऑफ डेटा, रो ऑफ डेटा मला डिस्प्ले करायचा आहे ज्याचा ऍड्रेस पुणे आहे. ओके, सो कसं करणार बघा. सिलेक्ट, आता तुम्हाला पुणे ऍड्रेस असलेल्या स्टुडंटचा ऑल दी डेटा डिस्प्ले करायचा आहे, म्हणजे त्याचं नेम पण, त्याच्यानंतर रोल नंबर पण, ऍड्रेस पण, फोन नंबर पण आणि मार्क्स पण. तर इथं लिहिणार तुम्ही स्टार. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंटनी काय होतं, सगळे रो डिस्प्ले होतात. बट मला काय करायचंय, व्हेअर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे, म्हणजे स्टार लिहिल्यामुळे ऑल दी, त्या रो मधले ऑल दी कॉलम डिस्प्ले होणार, पण कोणते, ज्याचा ऍड्रेस पुणे आहे तेच फक्त. ओके, सो बघा आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट व्हेअर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे. नो रोज बघा, पी मी टाकताना कॅपिटल टाकलेला. ओके, सो त्याच्यामुळे आलं ऍड्रेस इज इक्वल टू पुणे. ओके, आलं का लक्षात, म्हणजे ऑल द केलेलं मी. सिलेक्ट स्टार केल्यामुळे नेम, रोल नंबर, ऍड्रेस, फोन नंबर, मार्क्स हे ऑल दी कॉलम डिस्प्ले झाले. कोणत्या रोजचे, ज्याचा ऍड्रेस पुणे आहे ते. ओके, आता सपोज मला ज्याचा ऍड्रेस पुणे आहे त्याचा फक्त नेम, मार्क्स आणि फोन नंबर पाहिजे. फोन. ओके, फ्रॉम स्टुडंट व्हेअर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे. बघा, फक्त नेम, मार्क्स आणि फोन नंबर आले. स्टार लिहिलं तर ऑल कॉलम्स त्या पर्टिक्युलर रोचे डिस्प्ले होणार, जिथे आपण व्हेअर क्लॉज दिलेला आहे, व्हेअर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे. ओके, नाउ सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट व्हेअर रोल नंबर इज इक्वल टू 50. फक्त XYZ चाच रोल नंबर ऍक्च्युअली युनिकच असतो. सो XYZ चा 50 रोल नंबर आहे. स्टार लिहिल्यामुळे त्याच्या ऑल दी व्हॅल्यूज काय झालेल्या आहेत, डिस्प्ले झालेल्या आहेत. ओके, नाउ आता एकदा आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करू. ओके, नाउ आता पुढचं ऑपरेटर लेस दॅन किंवा इज नॉट इक्वल टू. नेक्स्ट सिलेक्ट, देन व्हेअर क्लॉज यूज करणार ऑब्विसली, आणि नॉट इक्वल टू यूज करूयात. ओके, सो आपण काय करूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट व्हेअर ऍड्रेस इज नॉट इक्वल टू पुणे असं देऊयात. ओके, तुम्ही इन्सर्ट करताना पी कॅपिटल काढलाय, स्मॉल काढलाय, तसंच तुम्हाला इथे चेक करावं लागेल. ओके, नाउ बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट व्हेअर ऍड्रेस इज नॉट इक्वल टू पुणे.
बघा पुणे नसलेले सगळे कॉलम्स, ऑल रोज विथ ऑल कॉलम्स डिस्प्ले झालेत, ज्याचा ऍड्रेस पुणे नाहीये. म्हणजे राहिले फक्त कोणते 2 रोज, मुंबई आणि नाशिक, त्यातले ऑल स्टार असल्यामुळे ऑल दी कॉलम्स काय झालेत, डिस्प्ले झालेत. ओके, नाउ सपोज आपल्याला फक्त ज्याचा ऍड्रेस पुणे नाहीये त्याचं फक्त मला नेम पाहिजे, तर फक्त नेम डिस्प्ले झालं, PQR आणि XYZ. ओके, तर हे झालं आपलं इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट क्वेरी मध्ये व्हेअर क्लॉज मध्ये आपण लेस दॅन यूज करू. ओके, सो आपण काय करूयात, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट व्हेअर मार्क्स लेस दॅन सपोज 40. मार्क्स ज्याचे लेस दॅन 40 आहेत तर तोच रोचा डेटा काय होईल, डिस्प्ले होईल, लेस दॅन 40 असलेले. ओके, सो आता बघा फक्त 34च आहे, 40 पण येणार नाही बिकॉज आपण लेस दॅन फक्त यूज केलेले. सो एकदा स्टुडंट वेअर मार्क्स लेस दॅन 40, सो फक्त एकच झालं 34. ओके, आणि पुढचं जर लेस दॅन इक्वल टू केलं तर 34 आणि 40 पण डिस्प्ले होणार. सो पुढचं पण आपलं ऑपरेटर झालं लेस दॅन और इक्वल टू. सेम आता ग्रेटर दॅन, त्याच्यासाठी काय आपल्याला एवढं ग्रेटर दॅन 40 सेपरेट काय सिंटॅक्स लिहायची गरज नाही. सो ज्याचे मार्क्स ग्रेटर दॅन 40 आहेत ते डिस्प्ले झाले, आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू 40 बघा 40 पण डिस्प्ले झालं. म्हणजे 4 मधले 3 रोज काय झाले, डिस्प्ले झाले. ओके, सो हे झाले तुमचे रिलेशनल ऑपरेटर्स जे तुम्ही व्हेअर क्लॉज मध्ये यूज करणार सिलेक्टच्या. देन नेक्स्ट क्वेरी साठी आपण अजून व्हॅल्यूज इन्सर्ट करू. इन्सर्ट इनटू स्टुडंट व्हॅल्यूज ABC, देन रोल नंबर 40, देन ऍड्रेस मुंबई, then phone number, then marks. आपण अजून 2-3 व्हॅल्यूज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, अजून 2 रोज आपण ऍड केलेले आहेत. सो टोटल 6 रोज आहेत. पुढचे आपल्याला थोडेसे एक्झाम्पल साठी आपण एक्स्ट्रा रोज काय केलेत, ऍड केलेत. नाउ नेक्स्ट आहे अँड अँड ऑर ऑपरेटर. व्हेअर क्लॉज मध्ये नेक्स्ट आहे अँड अँड ऑर ऑपरेटर. जे आपले लॉजिकल अँड आणि ऑर असतं ना ते अँड अँड ऑर ऑपरेटर, म्हणजे हे 2 ऑपरेटर्स आहेत. तर जेव्हा आपण आता एक एक कंडिशन रिलेशन, म्हणजे आपण कंडिशन चेक केली ना व्हेअर क्लॉज मध्ये, व्हेअर ऍड्रेस इज इक्वल टू पुणे, ऍड्रेस इज नॉट इक्वल टू पुणे, मार्क्स लेस दॅन 40, मार्क्स ग्रेटर दॅन 40, आपण काय केली, कंडिशन चेक करली. ओके, सो व्हेन वी वॉन्ट टू कंबाईन more than one condition, then we use and or operator. Okay, more than one condition. Suppose इकडे condition 1, इकडे condition आहे, मध्ये and ऑपरेटर आहे, आणि इकडे एक कंडिशन आहे. ओके, सो जेव्हा ह्या दोन्ही कंडिशन ट्रू होतात, ट्रू म्हणजे जे 1 रिटर्न करतं, अँड मध्ये जेव्हा बोथ दी कंडिशन ट्रू रिटर्न करणार, देन ओनली वी गेट द फायनल रिझल्ट ऍज ट्रू, 1 फॉर ट्रू. ओके, आणि अँड मध्ये जर फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे आणि दुसरी पण कंडिशन फॉल्स आहे तर आपल्याला रिझल्ट मिळणार फॉल्सच. ओके, देन
अँड मध्ये फर्स्ट कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन अँड मध्ये आणि सेकंड कंडिशन फॉल्स आहे तरी पण आपल्याला फॉल्सच मिळणार. अँड मध्ये फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे आणि दुसरी कंडिशन ट्रू आहे तर आपल्याला काय मिळणार, फॉल्सच मिळणार. म्हणजेच काय, अँड मध्ये जेव्हा तुम्ही मोर दॅन वन कंडिशन टाकता आणि त्या ऑल दी कंडिशन ट्रू असतात देन ओनली अँड विल गिव्ह अस अ ट्रू व्हॅल्यू. ओके, आणि अपोजिट त्याच्या ऑर असतं. ऑर मध्ये कसं असतं, सपोज एक कंडिशन आहे फर्स्ट, कंडिशन 1 और कंडिशन 2, स्मॉल कॅपिटल लिहिलं तरी चालतं. ओके, नाउ कंडिशन 1 कंडिशन 2. ओके, सो ऑर मध्ये दोन्ही 0 असेल तर 0 मिळणार. ओके, आउटपुट 0 मिळणार. त्याच्यानंतर एक ट्रू आहे, दुसरी कंडिशन फॉल्स आहे तर ट्रू मिळणार. त्याच्यानंतर पहिली फॉल्स आहे, दुसरी ट्रू आहे तरी पण ट्रू मिळणार. आणि दोन्ही जर ट्रू असेल ऑर मध्ये तर तरी पण ट्रू मिळणार. ओके, सो ऑर मध्ये ऍटलिस्ट वन कंडिशन ट्रू लागते. ओके, सो हे झालं तुमचं अँड आणि ऑर ऑपरेटर. आता हे कसं यूज करायचं बघा. सपोज मगाशी जे आपण केलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 40. सो ठीक आहे, मार्क्स डिस्प्ले झाले. आता आपण काय करूयात, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 40 अँड, पण मला 60च्या पुढे पण नकोय. मार्क्स काय करायचे तुम्हाला, ग्रेटर दॅन 40 पण असले पाहिजे बट 60च्या अबव नकोय. सो ग्रेटर दॅन और इक्वल टू 40 लिहिलंय अँड मार्क्स लेस दॅन और इक्वल टू 60. मग बघा 80 पण नाही, ते ग्रेटर दॅन 40 मध्ये 80 पण डिस्प्ले झालं. ओके, सो ते 80 जाणार बिकॉज आपण काय दिली, रेंज स्पेसिफाय केली की मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 40 पाहिजे आणि मार्क्स लेस दॅन और इक्वल टू 60 पाहिजे. ओके, नाउ नेक्स्ट बघा. आता आपण असं करूयात, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इज इक्वल टू ABC and address is equal to पुणे. बघा आता पहिल्यांदा आपला डेटा काय तो बघा की डेटा मध्ये काय बघा, जेव्हा ऑल रेकॉर्ड्स डिस्प्ले होतात ते, तर इथे ऑल रेकॉर्ड्स वरती तर डेटा मध्ये ABC दोन व्हॅल्यू आहेत. ABC नेम असलेले दोन स्टुडंट आहेत, पण एका ABC चा ऍड्रेस पुणे आहे आणि एका ABC चा ऍड्रेस मुंबई आहे. मग मला काय करायचंय की एक ABC नेमच्या स्टुडंटचा डेटा डिस्प्ले करायचा आहे, पण कोणता ABC ज्याचा ऍड्रेस पुणे आहे. ओके, तुम्हाला जसं प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं की फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये डिफिकल्ट असतं आणि डुप्लिकेट कॉपी असते. मग इथे जरी ठीक आहे की नेम डुप्लिकेट आहे, पण आपण त्याच्यातून पण सॉर्ट आउट करण्यासाठी आपल्याकडे क्वेरी आहे की तुम्हाला ठीक आहे डुप्लिकेट नेम असलेल्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन पाहिजे, पण तुम्हाला ऑल स्टुडंटची नाही डिस्प्ले होणार. तुम्ही अजून एक त्याच्यामध्ये इनपुट देऊ शकता की मग त्या ABC नेम आहे ठीक आहे, ते मोर दॅन वन स्टुडंटला नेम आहे, मग त्यातलं नेमकं तुम्हाला अजून कोणता क्रायटेरिया आहे का की ज्याच्यातून आपण ते सॉर्ट आउट करू शकतो. तर आहे ते आपण अँड ऑपरेटर यूज करू शकतो. सो मी काय केलं की मला ABC नेम असलेल्या स्टुडंटचा डेटा पाहिजे, पण कोणत्या ABC नेम असलेला ज्याचं ऍड्रेस पुणे आहे. तो मला मुंबईचा जो स्टुडंट आहे ओके, तर ज्याचं नेम ABC आहे तर त्याचा डेटा डिस्प्ले होणार नाही. एक मिनिट आहे, ते पुण्याचं P कॅपिटल. ओके, सो मला मुंबईचा जो स्टुडंट आहे ABC त्याचं पण नेम ABC आहे, पण तो डेटा मला त्याचा डिस्प्ले झाला नाही. ओके, नाउ आता मी ते काय करते, और एक तर नेम ABC असेल किंवा ऍड्रेस पुणे असेल. ओके, याच्यात पण बघा आता ऍड्रेस नेम ABC किंवा ऍड्रेस पुणे दोघांपैकी एक जरी असेल तरी पण डिस्प्ले केलं. मग इथे बघा, इथे तर दोन्ही 1-1 येईल. इथे ही कंडिशन पण ट्रू आहे आणि इथे ही पण कंडिशन ट्रू आहे. सो ऑर मध्ये काय आहे की तुम्हाला ऑर मध्ये दोन्ही पण व्हॅल्यूज 1-1 असेल, दोन्ही पण कंडिशन ट्रू असतील तर ट्रूच मिळतं. सो आपल्याला
ही पहिली जी व्हॅल्यू आहे ती बरोबर डिस्प्ले झालेली आहे. ओके, आणि देन दीपिका कसं डिस्प्ले झालं, बिकॉज जरी नेम एबीसी मॅच नाही झालं तरी सुद्धा ऍड्रेस पुणे मॅच झालेला आहे, सो ते डिस्प्ले झालं. देन इथे एबीसी, इथे नेम मॅच झालं, ऍड्रेस नाही मॅच झाला, पण एक कोणती तरी कंडिशन मॅच झाली म्हणून ते पण डिस्प्ले झालेलं आहे. ओके, सो हे झाले सिलेक्ट मध्ये अँड आणि ऑर ऑपरेटर्स. देन नेक्स्ट ऑपरेटर्स आहेत जे की आपण सिलेक्ट क्लॉज मध्ये यूज करणार आहे, सिलेक्टच्या व्हेअर क्लॉज मध्ये. पहिले आपले रिलेशनल ऑपरेटर झाले, देन अँड आणि ऑर झाले. नाउ आता इन ऑपरेटर अँड नॉट इन ऑपरेटर, इन अँड नॉट इन. ओके, सो in operator may be used or it is used to know the exact value. Suppose in operator कधी यूज करायचं बघा, if you know the exact value you want to return. ओके, सपोज तुम्हाला माहिती की मला आता माझ्याकडे n नंबर ऑफ स्टुडंटचा डेटा आहे किंवा n नंबर ऑफ एम्प्लॉईचा डेटा आहे, पण मला नेमकं कोणत्या एम्प्लॉईचा डेटा किंवा कोणत्या स्टुडंटचा डेटा रिक्वायर्ड आहे. म्हणजे सपोज मला जसं आपण अँड ऑपरेटर केलं की नाही, की अँड ऑपरेटरनी काय केलं आपण की नेम एबीसी अँड ऍड्रेस पुणे. ओके, बट पर्टिक्युलर कॉलम मधला कोणत्या, ते आता नेम इज इक्वल टू एबीसी आणि ऍड्रेस इज इक्वल टू पुणे, म्हणजे आपण अँडच्या दोन्ही साइडला दोन कॉलम केले, एक कंडिशन एका कॉलमची नेम आणि दुसरी कंडिशन ऍड्रेसची. ओके, इथे आपण काय केलं, अँड करताना दोन कॉलम यूज केले की नेम एबीसी अँड ऍड्रेस पुणे. ऑर साठी पण आपण दोन केले, नेम एबीसी आणि ऍड्रेस पुणे. पण इन ऑपरेटर काय की पर्टिक्युलर कॉलम मधल्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे ते ईच कॉलम मधले फक्त. ओके, सो बघा आता, तर इन ऑपरेटर सपोज आता मला नेम ज्यांचं नेम एबीसी XYZ आणि PQR आहे तेच मला डिस्प्ले करायचे आहेत. ओके, नेम एबीसी PQR आणि XYZ म्हणजे ज्या कॉलम मध्ये इन आहेत, इन म्हणजे कंटेंट, त्या कॉलम मध्ये कोणते कंटेंट आहेत, इन, त्या कॉलम मध्ये इन आहे, काय आहे, एबीसी PQR XYZ असे मला फक्त नेम काय करा, डिस्प्ले करा. ओके, देन नॉट इन काय की पर्टिक्युलर कॉलम मध्ये तुम्ही व्हॅल्यू स्पेसिफाय करणार, तर नॉट इनचं मिनिंग काय, जेव्हा मी नॉट इन यूज करेल ह्याचं मिनिंग काय, सपोज नॉट इन आणि मी व्हॅल्यू दिली एबीसी PQR XYZ, देन एबीसी PQR XYZ नसलेले व्हॅल्यू डिस्प्ले करा. ओके, नॉट इन नसलेले व्हॅल्यू, आणि इन म्हणजे काय, तुम्ही ज्या व्हॅल्यू टाकणार ते असलेलाच फक्त डेटा काय होणार, डिस्प्ले होणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, इन कसं यूज करायचं, सिलेक्ट कॉलम, कॉलम नेम देणार फ्रॉम टेबल नेम where column name in operator, ते स्मॉल मध्ये तिथे लिहिले तरी चालेल. देन व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, सिंटॅक्स मध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी फक्त लिहायचं. ओके, सो इथे कॉलम नेम जर तुम्हाला जसं सिलेक्ट नेम लिहिलं तर फक्त नेम कॉलम मध्ये डिस्प्ले होतं, सिलेक्ट नेम कॉमा ऍड्रेस फ्रॉम स्टुडंट लिहिलं तर त्या स्टुडंट टेबल मधला फक्त नेम आणि ऍड्रेस डिस्प्ले होणार. सो पर्टिक्युलर कॉलम डिस्प्ले करायचा असेल तर कॉलम, अदरवाइज स्टार लिहायचं. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, सिलेक्ट स्टार, मला ऑल कॉलम डिस्प्ले करायचे फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इन एबीसी, आता हे काय आहे, सिंगल कोट मध्ये आहे. ओके, देन PQR बिकॉज नेम आपलं सिंगल कोट मध्ये आहे. आता बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इन एबीसी कॉमा PQR. बघा, एबीसी PQR असले डिस्प्ले करायचं. आता हेच आपण अँड पण करू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर नेम
नाही अँडनी नाही करू शकत, बिकॉज अँडनी आपल्याला दोन्ही साईडला वेगवेगळे कॉलम लागतात. ओके, आता आपल्याला एकाच कॉलम मधल्या जे जे एबीसी पीक्यूआर आणि एबीसी आहेत, म्हणजे इथे काय दिले आपण एबीसी आणि पीक्यूआर आहेत. सो नेम कॉलम मध्ये जिथे ज्या ज्या रोला एबीसी आणि पीक्यूआर व्हॅल्यू आहे तर तो रो पूर्ण काय करायचा डिस्प्ले करायचा, बिकॉज आपण इथे स्टार लिहिले. नाऊ इथे जर मी लिहिलं सिलेक्ट नेम रोल नंबर फ्रॉम स्टुडंट वेअर नेम इन एबीसी पीक्यूआर, तर एबीसी पीक्यूआर असलेले नेम फक्त त्यातले नेम आणि रोल नंबर डिस्प्ले होणार. ओके, सो आपण एक क्वेरी बघितली होती बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर इक्वल टू वेअर नेम इक्वल टू एबीसी, पण इथे आपण एकच इक्वल टू लिहू शकतो, पण मला एबीसी पीक्यूआर असलेले नेम करायचे, तर मला तिथं मग दोन ऍट अ टाइम, एक तर मी काय करू शकते की सेपरेट एकदा पीक्यूआर आणि एकदा एबीसी करू शकते इक्वल टू च्या, बट मला एकाच रिझल्ट मध्ये एबीसी आणि पीक्यूआर असलेले नेम पाहिजे. सो मला काय करावं लागेल, इथं इन यूज करावं लागेल. ओके, नाऊ नॉट इन म्हणजे बघा इथे फक्त नॉट इन जोडून लिहायचं, मग नेम मध्ये एबीसी आणि पीक्यूआर नसलेले जे रो आहेत ते सगळे डिस्प्ले होणार. स्पेस नेम बघा, नेम मध्ये एबीसी आणि पीक्यूआर नसलेले नेम मध्ये एबीसी अँड पीक्यूआर व्हॅल्यू नॉट नसलेले जे डेटा आहे तो डिस्प्ले करायचा. आता जर इथे मी स्टार केलं तर नेम एबीसी आणि पीक्यूआर नसलेले ऑल दी रोज त्याच्या ऑल दी व्हॅल्यूज काय होणार डिस्प्ले होणार. ओके, सो हे आहे तुमचं in and not in operator in select clause. Okay, select and where clause. So या झाल्या DML स्टेटमेंट मध्ये आज आपण अपडेट, डिलीट आणि देन सिलेक्ट चे मल्टिपल टाइप्स बघितले. अजून आपल्याला भरपूर सारे सिलेक्ट चे ऑपरेटर्स बघायचे आहेत, सो ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आणि मी तुम्हाला आता हे लेक्चर स्टडी झाल्यानंतर तुम्हाला काही एक्सरसाइज देते, काही टेबल रेडीमेड देते, तर त्या टेबल वरती नेमकी तुम्हाला काय ऑपरेशन्स करायचे, कोणत्या क्वेरीज फायर करायच्यात किंवा काही टेबल क्रिएट करायला देते. ओके, सो इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ड्रॉप जे जे क्वेरीज आपण बघितलंय त्याच्यावरती मी तुम्हाला एक्सरसाइज देते. ओके.